नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड येथील ऐतिहासिक गांधारपाळे बुद्धलेणी परिसरात बौद्ध संस्कृतीचा वारसा जपत वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण पुरुष आणि महिला कार्यकारिणी, महाड तालुका कार्यकारिणी आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही गांधारपाळे बुद्धलेणी येथे वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ करण्यात आला. सम्राट अशोक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं जतन करण्यासाठी उभारलेल्या बुद्धलेण्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समाजापर्यंत पोहोचवावे या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन सचिव संजय सोनवणे गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालं. संतोष जाधव गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन तर नवनीत साळवी यांनी सूत्रसंचालन केलं. महाड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. आषाढ ते अश्विन या 3 महिन्यांच्या कालावधीत चालणारी ही वर्षावास प्रवचन मालिका जिल्हाध्यक्ष नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत असून महाडमधील या कार्यक्रमाला जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सैनिक तसेच मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते. बी रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. आपण सर्वांना कल्पना की 2600 वर्षापूर्वी म्हणजे 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्षूंना धम्म देशना दिली आणि आजचा हा दिवस अतिशय आपल्या धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये पवित्र मानला जातो. आणि अशा या दिवशी, या दिनानिमित्त आज हजारो, म्हणजे मला वाटतं जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील आणि तालुक्यातील सर्व या ठिकाणी सभासद, पदाधिकारी, बंधू भगिनी या ठिकाणी हजर झालेले आहेत. अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आम्ही समजतो आणि आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आम्ही या महाड तालुक्यामध्ये गावागावात जाऊन सर्व संस्थांनी सहकार्य आम्हाला करावं आणि धम्माचं देशना सर्वांनी घ्यावी आणि धम्म आचरण करून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, आम्हाला सहकार्य करावं, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.